मंगळवेढ्यात 14 दिवसात 2 लाचलुचपतच्या धाडी पडल्यानं महसूल विभागाला आली आत्मपरीक्षण करण्याची वेळ। पुणे विभागाचे महसूल आयुक्त यांनी येथील प्रशासन कारभार स्वच्छ करावा अशी होतीये त्यांची मागणी। मंगळवेढा महसूल विभागात 14 दिवसात सोलापूर लाचलुचपत विभागाच्या 2 वेळा धाडी पडून तिघांना गजाआड होण्याची वेळ आल्यानं महसूल विभागाला या लाच प्रकरणावर आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे। या दरम्यान या पडलेल्या 2 धाडींमुळे महसूल खाते पुरे बदनाम झाल्यानं पुणे विभागाचे महसूल आयुक्त यांनी हा विषय गांभीर्यपूर्वक हाताळून महसूल विभागाची बदनामी करणाऱ्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी होत आहे। मारापूर मंडलचे मंडलाधिकारी चंद्रकांत इंगोले यांनी आपल्या स्वतःच्या पदाचा दुरुपयोग करून तक्रारदारांच्या वडिलांनी त्यांची नावे असलेली शेतजमीन रजिस्टर बक्षीसपत्राद्वारे मोठ्या भावाच्या नावे करून दिली होती। तलाठी यांनी ऑनलाईन नोंद करून ती सर्कलकडे मंजुरीसाठी पाठवल्यावर मंजूर करण्याकरिता 8,000 रुपये लाचेची मागणी करून तडजोडी अंती 5,000 रुपये स्वीकारताना दिनांक 13 जून 2024 रोजी 5:15 वाजता लाचलुचपत पथकानं रंगेहात त्यांना पकडले होते। ही घटना घडून आता 1 आठवडा संपेपर्यंत दुसरी घटना घडली। यामध्ये वाळूचे जप्त वाहन सोडण्याकरिता मंगळवेढा प्रांत कार्यालयातून आदेश मंजुरीसाठी 20,000ची लाच मागून तडजोडी अंती 5,000 रुपये स्वीकारताना प्रांत कार्यालयातील नायब तहसीलदार प्रकाश सगर, महसूल सहाय्यक विवेक ढेरे हे दोघे दिनांक 28 जून 2024 रोजी लाचलुचपत पथकानं रंगेहात त्यांना पकडले होते। या केवळ 14 दिवसात लाच स्वीकारण्याच्या 2 घटना घडल्यामुळे मंगळवेढ्यातील महसूल खातं पुरं बदनाम झाल्यानं वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यावर आत्मपरीक्षण करण्याची गरज व्यक्त होतीये। अधिकारी व कर्मचाऱ्यांना मोठ्या आकड्यात पगारी असतानाही गोरगरीब नागरिकांची कामं करणे कर्तव्य न समजता तो एक उपकार समजून लाच स्वीकारण्याच्या राजरोस गोरधंदा हा सुरू असल्याचा नागरिकांमधून ही चर्चा होत आहे। काही महिन्यांपूर्वी प्रांत कार्यालयात राष्ट्रीय महामार्गातील बाधित झालेल्या एका शेतकऱ्याला नुकसान भरपाई देण्यापोटी लाच स्वीकारताना एका तलाठ्याला जेलमध्ये जाण्याची वेळ आली होती। तत्पूर्वी ही रेशन दुकानदाराकडून मंथली घेताना तत्कालीन पुरवठा निरीक्षकाला लाचलुचपत विभागानं रंगेहात पकडले होते। या सर्व घटना 1 वर्षाच्या आत घडल्यामुळे महसूल खाते पुरे बदनाम होत आहे। मंगळवेढ्यात लाच स्वीकारण्यात महसूल खाते अव्वल ठरल्याचा बोलबाला सुरू आहे। सोलापूर या राष्ट्रीय महामार्गात अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित केल्यानं त्यांची नुकसान भरपाई प्रांत कार्यालयाकडून मोजमाप होऊन मिळते। मात्र यामध्ये शेतकऱ्यांना शासकीय मोबदला सहजासहजी न मिळता त्यामध्ये टक्केवारीचा हिशोब लावला जात असल्याचं तलाठ्याला लाचलुचपत पकडल्यानंतर ही घटना उघड झाली आहे। अजूनही महसूल प्रशासनास शहाणपणा न सुचता टक्केवारीचा प्रकार सुरू असल्याची नागरिकांची चर्चा आहे। परवाच्या धाडीमध्ये लाचलुचपत विभागानं दिनांक 26, 27, 28 जून 2024 रोजी सलग 3 दिवस प्रांत कार्यालयाला सापळा लावल्यानंतर हा सापळा यशस्वी झालाय। मारापूरचे मंडल अधिकारी यांना मागील 2 दिवसांपूर्वी जामीन झाला असून अद्याप 1 अधिकारी व 1 महसूल सहाय्यक जेलची हवा खातोय। या सर्व घटनांमुळे आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली असून पुणे विभागाचे महसूल आयुक्त यांनी मंगळवेढ्याच्या महसूल कारभारावर गांभीर्यपूर्वक लक्ष घालून प्रशासनातील कारभार स्वच्छ करावा, अन्यथा भविष्यात येणारे दिवस वाईट असतील असा इशारा सुज्ञ नागरिक या घटनेवरून देत आहेत।